काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गेल्या 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर पंजाचं चिन्ह पाहायला मिळाल्यानं ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली। खासदार सुनील मेढेंनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलाय। मागील 5 वर्ष खासदार असताना केलेल्या कामावर विश्वास ठेवून भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली आहे। पुढेही आपण जनतेच्या हिताची कामं करणार असून 3.5 लाख मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपल्या हजारो समर्थकांसह मिरवणुकीद्वारे ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जनता आपल्याला मतरूपी आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत झालंय। मवियाच्या ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी हाती शिवसेनेचा झेंडा तसंच फिक्स खासदार सिन्नरचा वाघ अशा आशयाचे बॅनर घेऊन स्वागत केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक पार पडली। 3 जागांचा प्रस्ताव महायुतीला देण्यात आलाय। मात्र आता आपली 2 जागांवर चर्चा आहे। त्या जागा कुठल्या आहेत हे आपण आता सांगणार नाही अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी दिली आहे। 2 जागांवरची चर्चा चालू आहे। काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आज भाजपत प्रवेश केलाय। नितीन गडकरी यांच्या घरी त्यांचा पक्षप्रवेश झाला। कुंभारे भाजपत आल्यानं माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय। वर्धा प्रहार संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बच्चू कडूंना निवडणूक लढवण्याचं साकडं घातलंय। कडूंनी लोकसभा सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत, त्यांना आपण मोठ्या संख्येनं विजयी करू असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। पंढरपूरमध्ये मातंग समाजानं भाजपचा निषेध केलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मातंग समाजाच्या काही उमेदवारांनी मागणी करून भाजपनं त्यांना डावललंय। याविरोधात मातंग समाजानं घोषणाबाजी केली। तसंच त्यांनी बैठक घेत सोलापूरच्या राखीव जागेवर मातंग समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात महायुती लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे। स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत। तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही असणार आहेत। याशिवाय भाजपचे इतर बडे नेते प्रचार करतील। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा ठरलं होतं। ही आपली माहिती तंतोतंत खरी ठरल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या आजच्या यादीतून हेच दिसल्याचं ते म्हणाले। मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरेंनी घोषित केल्या, त्यामुळे काँग्रेसच्या हाती काहीच उरलं नसल्याचं नितेश राणे म्हणाले।